2 दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एकाचा बळी गेल्यानंतर जाग आलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने राजर्षी शाहू पुतळा ते DKASC महाविद्यालय परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली। या कारवाईत रस्त्याकडेला अडथळा होणारी व फुटपाथवर ठाण मांडलेली 20 अतिक्रमणे काढण्यात आली। इचलकरंजी कोल्हापूर रोडवरील DKASC महाविद्यालय परिसरात 2 दिवसापूर्वी ST आणि दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार झाला। त्याला सर्वस्वी या परिसरातील अतिक्रमण व त्यामुळे होणारी गर्दी कारणीभूत ठरली। महानगरपालिकेकडून या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीमुळे अखेर अतिक्रमण निर्मूलन पथकाने या परिसरात सोमवारी मोहीम राबविली। राजर्षी छत्रपती शाहू पुतळा ते DKASC महाविद्यालय परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि फुटपाथवर ठाण मांडलेली अतिक्रमणे हटविली। त्यामध्ये महाविद्यालयाच्या भिंतीलगत असलेले खाद्यपदार्थांचे गाडे प्रामुख्याने हटविण्यात आले। तसेच खाद्यपदार्थांच्या सोयीसाठी केलेले कटडेही फोडण्यात आले। या ठिकाणी पुन्हा खाद्यपदार्थांचे गाडे लावल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून गाडे जप्त करून ते नष्ट केले जातील असा इशारा अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख सुभाष आवळे यांनी सांगितले। या कारवाईत गणेश पुजारी, पिंटू आवळे, मारुती जावळे, धोंडीराम कांबळे, प्रकाश हेगडे आदींनी भाग घेतला।